प्रचाराच्या तोफा थंड होण्यासाठी अवघा काही कालावधी शिल्लक आहे। उमेदवारांकडून आता प्रचार जो आहे त्याच्यावरती अधिक जोर दिला जात आहे। आपल्यासोबत नाशिक मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते आहेत। भाऊ, कशा पद्धतीने आपल्याला आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे। जनतेला बदल हवा आहे आणि आघाडीचं सरकार बसवण्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे। माझी तिसरी फेरी आहे। आता प्रचार रॅली आमचं या ठिकाणी शेवटच्या याच्यात चालू आहे। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि युवांमध्ये तर फार उत्साह आहे या ठिकाणी की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकारने केलेला आहे त्याला लोक कंटाळलेली आहे। सततच्या सतत त्या सगळ्या गोष्टी 50 खोके ह्या सगळ्या गोष्टी लोकांना पटलेल्या नाही आहे। विकासाकडे दुर्लक्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत, इतर राज्यात जात आहेत, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, फक्त आरोप आणि प्रत्यारोप करायचे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आणि नाशिकच्या जनतेला विशेष करून उद्धव ठाकरेंवर, आदरणीय शरद पवारांवर प्रचंड विश्वास आहे आणि निश्चितपणे जनता आम्हाला कौल देईल। प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या आता थंड होणार आहेत, त्यामुळे काय आपल्याला धाकधूक वाटते कुठे? नाही, मला तर काही धाकधूकचा काही विषय नाही। 10 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जर लोकांना काही दाखवलं नसेल आणि पूर्णपणे नाशिकचा भाकासपणा त्यांनी पूर्णपणे केलेला आहे, कुठलंही ठोस असं काम केलेलं नाही। बेरोजगारी आहे, महागाई आहे आणि जनता या सगळ्या गोष्टीला विटलेली आहे आणि जनता उत्सुक आहे की आता यांना घरी बसवण्याची वेळ झालेली आहे आणि त्यांना ते घरी बसवतील। यंदा नाशिक मध्यमध्ये परिवर्तन दिसेल आपल्याला असा आत्मविश्वास आहे? 100%। नक्कीच आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते होते आणि हे 100% नाशिक मध्यमध्ये परिवर्तन दिसेल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।